भया राणीचा फोन. अव फोन आलाय राणीचा, बाहेर या लवकर. आलो आलो. आई बुवा कसे आहात तुम्ही दोघं? अगं आम्हाला काय होतं या, आणि तू तिकडे आनंदात असलीस का नाही, काय इकडे आम्ही खुश असतोय बघ. नाहीतर काय राणे, तू आनंदात आहेस ना ग? बुवा मला काय झालंय हो तेव्हा? मी मस्त एकदम आनंदात आहे. असं होय, मग आम्हाला बी कळू दे की तू लय आनंदात का आहेस ती. हा आई असं काय करते? आता परीक्षा संपली आहे ना माझी, पेपर चांगले गेले. आता एकदा कमी पास झाले की लॉयर होईल ना, म्हणून आनंदात आहे. अरे देवा, देवच पावला म्हणायचं बघ. राणे म्हणजे तुझं सपन आता पुरं होणार की ग बाय? सिल्की, आपली राणी आता वकील होणार. राणे, तुझी मेहनत, तुझ्या डोळ्यातली स्वप्न सगळी फाल आली बघ. हो मग बुवा, आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, हे सगळे इंद्रजित सरांमुळे शक्य झाले. अहो तुम्हाला पण माहिती आहे ना, मी परीक्षा द्यायला किती खस्ता खाल्ल्यात, किती अडचणी आल्यात. कधी कॉलेजची फी द्यायला पैसे नाहीत, अभ्यासाची पुस्तकं घ्यायला सुद्धा पैसे नसायचे. कधी कधी असं वाटायचं की मला हे सगळं जमणारच नाही, पण शेवटी मी ही परीक्षा दिलीच. आणि हे सगळं इंद्रजित सर होते ना सोबत, म्हणून शक्य झाले. आता मी माझ्या स्वप्नांच्या मागं परत धावू शकते. अगदी बरोबर बोलतेस बघ तू. अगं तू खरंच लय नशिबान आहेस बघ. तुला इंद्रजित साहेबांसारखा नवरा मिळालाय, एवढं चांगलं सासर मिळालंय. अगं तुझ्या शिक्षणासाठी ती सगळी तुझ्या पाठी खंबीरपणाने उभी राहतात आणि तुझ्या स्वप्नांना ताकद देतात. ही लय मोठी गोष्ट आहे पोरी. राणे तू खरंच लय लय मोठी उभा आहे. राणे, अगं इंद्रा साहेबांसारखा लाख मोलाचा माणूस तुझ्या वाट्याला आलाय. त्याला दुखू नको, त्याला कायम जपूर. आता ही तुला सांगायची गरज नाही म्हणा, कारण तू जर त्याची मन जिंकली नसतीस तरी समजा झालंच नसतं बघ. राणे, काय ग, हाताला काय लागलंय पुरी? अगं कुठं पडलीस का काय? बोल की राणे, काय झालंय तुझ्या हाताला? अगं पडले नाही मी, ते परीक्षेचा शेवटचा पेपर होता तेव्हा माझ्यावरती हल्ला झाला आणि हे लागलं मला. वाईच दुखतंय, पण आता बरी आहे मी, तू नको काळजी करू.